लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। विकास ठप्प, नागरिक त्रस्त, शिंदखेडा नगरपंचायत बरखास्त करण्याची काँग्रेसची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायतीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील सततच्या राजकीय वादामुळे शहरातील विकास कामे ठप्प झाल्याचा आरोप करत शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीने नगरपंचायत बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार नगरपंचायत निवडणुकीनंतर सुमारे 7 महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। या राजकीय संघर्षाचा थेट परिणाम नगरपंचायतीच्या कामकाजावर होत असून शहराच्या विकासाला मोठा फटका बसत असल्याचा दावा करण्यात आलाय। निवेदनात असंही नमूद करण्यात आलंय की भाजपच्या 11 नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या पुत्राकडून नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना दमदाटी होत असल्याचा आरोप करत नगराध्यक्षांना पदच्युत करण्याची आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। दुसरीकडे नगराध्यक्ष समर्थक नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांवर बहुमताचा गैरवापर करून विकास कामांना सहकार्य न करणे आणि लोकहिताचे प्रस्ताव मंजूर होऊ न देण्याचा आरोप केलाय। या परस्पर आरोप प्रत्यारोपांमुळे नगरपंचायतीचे कामकाज विस्कळीत झाले असून शहरातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती आणि इतर विकास कामे रखडल्याचा दावा काँग्रेसने केलाय। याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांनाही बसत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीने नगरपंचायतच्या सद्यस्थितीची उच्चस्तरीय चौकशी करावी, कायदेशीर तरतुदीनुसार नगरपंचायत बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी आणि शहरातील विकास कामे तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी केली आहे। हे निवेदन तालुका अध्यक्ष सुनील चौधरी, दीपक अहिरे, परीक्षित देशमुख आणि गजेंद्र भांबरे यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं आहे। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। पुणे जिल्हाधिकारी येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी उपजिल्हाधिकारी संदीप पाटील साहेब यांना निवेदन देताना शिंदखेडा नगरपंचायतला 8 महिन्यापासून जो काही निवडणूक पिरियड झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा जो घोड कारभार चालू आहे, जनतेच्या हितासाठी ज्या गोष्टी अध्यक्ष आणि स्थायी सभापती आणि सर्व सन्मान्य नगरसेवकांनी केल्या पाहिजे त्या या ठिकाणी होताना दिसत नाही आहेत। ज्या ठिकाणी शिंदखेडा नगरपंचायतच्या घोड कारभारामुळे जनतेच्या मूलभूत गरजा, जेणेकरून आज शिंदखेडा शहरात 9 बोरवेल बंद आहेत, त्याचप्रमाणे पावसाळा लागलेला आहे, गटारी साफ होत नाही, लवण साफ होत नाही, अतिशय पाणी योजना जी आपली 21 कोटीची योजना अपूर्ण अवस्थेत असून सुद्धा 23 कोटीची योजना त्या ठेकेदाराला देण्यात आली, त्याची चौकशी न होता या ठिकाणी त्या ठेकेदाराचं मोठं गोडबंगालचं राजकारण आजही समजत नाही आणि त्या ठेकेदाराला देऊन निकृष्टपणाचे काम केलेल्या त्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे। अशा परिस्थितीत नगरपंचायतीच्या आम्ही याआधी 1 महिना अगोदर मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं होतं की या अशा घोड कारभाराच्या विरोधात नगरपंचायत बरखास्त करून या ठिकाणी प्रशासक नेमावा आणि प्रशासकाला या मूलभूत गरजासाठी मान्यता द्यावी, त्यासाठी आज जिल्हाधिकारीकडे तेच निवेदन आम्ही या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि जनतेला कुठंतरी दिलासा देण्यासाठी प्रशासक बसवून त्या मूलभूत गरजा जनतेला मिळाव्यात यासाठी या काँग्रेसतर्फे आज निवेदन देण्यात आलं आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।